आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक रोहित पवार और उनका परिवार संत तुकाराम महाराज की पवित्र नगरी देहू पहुंचे। इस मौके पर पवार परिवार ने संत तुकाराम महाराज के चरणों में रथ के कलशा के लिए 11 किलो चांदी चढ़ाई। ये चांदी संत तुकाराम महाराज के शिला मंदिर में देहू संस्थान को विधिवत सौंप दी गई। इसके बाद रोहित पवार और उनका परिवार देहू के मुख्य मंदिर गए और श्री पांडुरंग के दर्शन किए और संत तुकाराम महाराज के शिला मंदिर में माथा टेक कर आशीर्वाद लिया। धार्मिक माहौल में हुए इस कार्यक्रम में बड़ी संख्या में भक्त मौजूद थे। मैं बचपन से ही कई सालों से तुकोबा राय के दर्शन करने यहाँ आ रहा हूँ। उन्होंने बताया कि यहाँ आकर मुझे खुशी होती है। लोन माफी को लेकर सरकार ने जो शर्तें लगाई हैं, उनसे 70% किसानों के साथ अन्याय ना हो, इसलिए मुख्यमंत्री किसानों की भावनाओं को समझेंगे और हम उम्मीद कर रहे हैं कि उस जगह पर हम मुख्यमंत्री से मिलकर एमपीएससी स्टुडंट्स के जरूरी मुद्दों पर चर्चा करेंगे। काय झालं, खरं तर काल भेटायचं होतं, पण काल युवांशी काही त्यांचे प्रश्न होते ते समजून घेऊन मी मुंबईकडे जातच असताना काही एक महत्त्वाचं काम आलं आणि व्यक्तिगत असल्यामुळे ते मला थांबवता आलं नाही आणि मग संध्याकाळच्या वेळेस महाजन साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मग उद्या म्हणजे आज आपण भेटूया, कारण का तुम्ही जो मुद्दा घेतलेला आहे कर्जमाफीचा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या अटीचा तो थोडासा महत्त्वाचा आहे। आज आपण मुख्यमंत्री साहेबांना तिथं भेटू। योगायोग बघा, पवित्र भूमी देहूमध्ये आत्ता मी आलेलो आहे। तुकोबा रायाचं दर्शन घेतलेलं आणि या जगामध्ये सगळ्यात पहिली कर्जमाफी कुणी दिली असेल तर तुकोबा रायांनी दिली आणि तुकोबा रायाचं दर्शन घेऊन आत्ता मुंबईकडे मी जात आहे। मुख्यमंत्री साहेबांबरोबर मी चर्चा करेल आणि इतरही सर्व नेत्यांबरोबर चर्चा करून ज्या अटी टाकल्यात आणि त्या अटींमुळे 70% शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो कुठेतरी होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतील आणि अटी काढतील अशी आपण अपेक्षा करू। त्याचबरोबर पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा ती योजना बंद केली, ती परत एकदा आणण्याची जरूरत आहे आणि काल काही युवांशी भेटल्यानंतर जे MPSC देणारे विद्यार्थी आहेत त्यांचे पण फार महत्त्वपूर्ण विषय आहेत, ते सुद्धा आज मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांच्यावर आम्ही चर्चा करू। आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न सर्व पक्षांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांकडून होत आहे, पण शेवटी प्रयत्न कितीही झाला फुटणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आमचे आमदार आणि खासदार फुटणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे। हे सगळं कशासाठी चाललं आहे तर डिलिमिटेशन कायदा जो मधल्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी महिला आरक्षणाच्या नावाखाली जो घुसवला जात होता आणि तो सर्व खासदारांनी हाणून पाडला, तो परत एकदा आणून केविलवाना प्रयत्न आहे भाजपचा। 29 कसंही झालं मतदारसंघ फोडून आपलं निवडून यायचं आहे, पण मला विश्वास आहे आत्ता त्यांना TMC आणि उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार धरून सुद्धा अजून 40 खासदारांची जरूरत आहे, ते त्यांना मतदान होणार नाही, डिलिमिटेशन कायदा होणार नाही। पण हे जे काही लाड खासदारांचे तिथं सुरू आहेत ते कधीपर्यंत? फक्त डिलिमिटेशन कायदा हा मतदानापुरतं, त्यानंतर कोणाचंही लाड तिथं केले जाणार नाही आणि 2029च्या आधी भाजप एकटा पक्ष म्हणून तिथं लढेल आणि अजितदादांच्या पक्षातले आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले आमदार हे नक्कीच ते फोडून त्यांच्याकडे करतील अशी परिस्थिती येऊ शकते। कसं आहे, कुठं ना कुठं तरी केंद्र सरकारमधले प्रमुख भाजपचे नेते आणि राज्यातले प्रमुख भाजपचे नेते यांच्यामध्ये सगळंच काही चांगलं आहे असं नाही। एक कुठंतरी वेगळ्या पद्धतीची स्पर्धा नाही तर ताकद तिथं एकमेकांवर तिथं दाखवली जाते असं म्हणतात। आता एकनाथ शिंदे साहेबांना वरदास्त कुठून तरी दिल्लीकडनं आहे असा अंदाज येतो आणि मग इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची ताकद महाराष्ट्रातले भाजप प्रमुख नेता तिथं करताना आपण बघितलं। साताऱ्यात तर तुम्ही बघितलं की नेते म्हणजे मंत्र्यांना सुद्धा पोलीस डिपार्टमेंटली तिथं धक्काबुक्की केलेली आहे। मग कुठं ना कुठंतरी तो एक संघर्ष आहे आणि मग तो संघर्ष असताना जर यश आत्ता खासदारांच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांना येत असेल तर मग वरून खूप मोठी ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे। पण महाराष्ट्रातले सुद्धा भाजपचे नेते काही कमीत असं नाही, तर एक वेगळा संघर्ष आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि तो संघर्ष हळूहळू वाढत जात असताना 29ला तो या लेवलला येईल की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा लढेल, अजितदादांचा पक्ष वेगळा लढेल आणि भाजप तिथं वेगळा लढेल आणि या दोन्ही मित्रपक्षातले आमदार फोडून भाजपमध्ये ते उभे राहतील। पण हे सगळं कितीही काही केलं तरी येत्या काळामध्ये आपण बघाल नवीन चेहरे जे आमच्याकडनं महाविकास आघाडीकडनं नाहीतर जे लढणारे नेते त्यांच्याकडे दिले जातील त्यांना लोक स्वीकारतील। नाही, एकतर आश्चर्य वाटलं, सचिन भाऊ हे आदित्य भाऊंच्या फार जवळ होते आणि असा निर्णय त्यांनी काल घेतला
आता मग हे सगळं बघितल्यानंतर पूर्वी ते आमच्या पक्षामध्ये होते, मग उद्धव ठाकरे साहेबांबरोबर त्यांनी काम केलं आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे ते गेलेत. मग अशा पद्धतीने नेत्यांनी कपडे बदलावे, असे विचार जर बदलायला लागले, पार्टी बदलायला लागली, तर मग लोकांचा नेत्यांवर विश्वास राहणार नाही आणि नेत्यांवरचा आणि राजकारणावरचा लोकांचा विश्वास उडला तर लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. त्यामुळे हे कुठंतरी महाराष्ट्रासाठी चुकीचं आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी त्या बाबतीची दक्षता घेतली पाहिजे आणि याच्यात एवढंच होणार, या नेत्यांकडे, सगळ्याच नेत्यांकडे बघत असताना लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून तिथं बघतील की बहुतांश जे नेते आहेत ते स्वार्थी आहेत, जे आपल्यासाठी लढतात. नाही तर काही नवीन नेते येत्या काळामध्ये तयार होतील. त्यामुळे येत्या काळामध्ये खासदार आणि आमदार बहुतांश हे नवीन चेहरे असू शकतील असं आम्हाला वाटतं. अजितदादांच्या तपासाबद्दल नाही, तो तपास योग्य दिशेने जात नाही. आम्ही आमच्या परीने जो काही प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही विरोधात आहोत. यंत्रणा आमच्याकडे नाहीत, पण आमचे काही चांगले माजी अधिकारी असतील, पत्रकार असतील, आमचे काही सोर्सेस असतील, त्यांच्याकडनं जी काही माहिती आमच्याकडे आलेली आहे त्या माहितीतली 50% माहिती आम्ही पुढे आणलेली आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की जी काय माहिती दिली त्याचा योग्य असा तपास व्हावा आणि तो होईल. आणि जर नाही झाला आणि जर रिपोर्ट आला तर मग राहिलेल्या माहितीवर आम्ही रिपोर्टची तुलना करू आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर आम्ही या सरकारला तिथं सोडणार. ब्युरो रिपोर्ट, V SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.